प्रेग्नन्सीमध्ये आपली किती काळजी घेतली जाते ना, हे मी तुम्हाला पुढे दाखवतेच. पण त्याआधी तुमच्यासोबत मी शेअर केलं होतं, की विजय गावी गेला आहे. सो गावाकडनं येताना विजयने माझ्यासाठी कळण्याचे पीठ आणलं आहे आणि त्याचबरोबर गावरान तूप आणलं, जे की माझ्या मम्मीने पाठवलं. मम्मीला सांगितलं होतं, की गावरान तूप आणि कळण्याच्या भाकरीचं पीठ पाठव, जे की मला खूप जास्त आवडतं आणि ह्याची भाकरी खायला पण खूप मस्त लागते. त्यानंतरनं विजयने जालन्यावरून हे काही ड्रायफ्रूट्स आणले होते आणि अजून बऱ्याचशा गोष्टी होत्या, ज्या तिकडनं आणलेल्या. कारण आईचं म्हणणं होतं, की जालन्याला जरा स्वस्त मिळतं पुण्यापेक्षा, त्यामुळे आपण जालन्यावरूनच घेऊन येऊयात, जर आपण तिकडे गेलोच तर ह्या सगळ्या गोष्टी आणल्या, त्या मी काढून ठेवल्या. त्यानंतर मग नाश्त्यासाठी पोहे बनवले. आता असं होतं की मला पोहे अजिबात आवडत नाही. अगोदर मला खूप जास्त पोहे आवडायचे, पण आता मला त्याचा एक घासही खावासा वाटत नाही. पण तरी मी इथं पोहे केले आणि मी आता माहिती नाही हे खाईल की नाही खाईल, पण विजयला नाश्त्याला बनवून दिलं. आणि पोहे बनवताना ना पण कधी मला त्याचा वाससुद्धा आवडत नाही, पण तरीही बनवावं लागतं, आपल्याला काही ऑप्शन नसतं त्यामध्ये. त्यानंतर मग कपडे काढून घेतले गॅलरीतले, जे की काल धुतले होते. काल जरा बरेच कपडे वॉश केले होते मी, बेडशीट वगैरे, त्यानंतर विजयचं जॅकेट, ह्या सगळ्या गोष्टी वॉश केल्या होत्या. त्यामुळे मग म्हटलं चला आता पहिले कपडे काढून घेते, नंतर मग जेव्हा मी कपडे वाळत टाकेल तेव्हा मला पटकन ते इझिली वाळत घालता येतील. आणि आता जशी उन्हाळ्याची सुरुवात होती ना, तशी घरात मच्छर खूप जास्त वाढलेत. अगोदर मच्छर होत होते, जेव्हा चावायचे ना तेव्हा विजय म्हणायचा ठीक आहे ना, चावतात ते, आपण फॅन लावून झोपत जाऊ. पण आत्ता त्याला म्हटलं की खूप जास्त मच्छर चावतात ते, सो त्याने लगेच मच्छरची बॅट घेऊन आला. बघा, ही अशी प्रेग्नन्सीमध्ये काळजी घेतली जाते.